नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. 2 तारखेला झालेल्या नगरपालिका मतदान प्रक्रियेदिवशी गेवराई शहरामध्ये ज्या लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला त्यांच्यावर गेवराई पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्या काही लोकांना नोटीस देऊन पोलिसांनी समज दिली आहे. तर आता मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास अशा इस्मांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असे आदेश बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गेवराई पोलिसांना दिले आहेत. गेवराई नगरपालिकेच्या निवडणूक मतदानादिवशी गेवराई शहरामध्ये पंडित आणि पवार समर्थकांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे यावर देखील सायबर विभागाची करडी नजर असणार आहे. वादग्रस्त किंवा चिथावणीखोर पोस्ट तसेच 2 समाजात व 2 गटात वाद निर्माण होईल अशा पोस्ट आढळल्यास पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. तर गेवराईमध्ये पवार आणि पंडितांमध्ये जो राडा झाला, या राड्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये 21 आरोपींची नोटीस देऊन समज देण्यात आली आहे, त्यांची सुटका करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचा गेवराई पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रसारमाध्यम व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप आधारे यामधील काही आरोपी हे निष्पन्न करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. आता 21 डिसेंबर रोजी मतमोजणी दरम्यान कुणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही कृत्य केल्यास या व्यक्तीविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असं देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे आणि असे आदेश गेवराई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता 21 तारखेला जी मतमोजणी होणार आहे, या मतमोजणी दिवशी कुणीही मतमोजणी केंद्राबाहेर राडा करण्याचा प्रयत्न केला किंवा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांची खैर नसणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.